छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती सत्तेत असली तरी आता मित्रपक्षांमध्ये थेट स्पर्धेची चिन्ह दिसू लागली आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पद वाटप पाहिलं तर भाजपने जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आहे। विरोधक कमजोर असताना आता लढाई ही सत्ताधाऱ्यांमध्येच होणार का, असा मोठा प्रश्न निर्माण होतोय। हा फक्त सत्ता वाटपाचा भाग आहे की भविष्यात स्वबळावर लढण्यासाठीची तयारी? आता सगळं ऑल इज वेल असताना शिवसेना भाजपमध्ये नेमकं काय बिघडलंय हेच आपण आज समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरचं राजकारण सध्या वरवर शांत दिसत असलं तरी यातून खूप मोठी हालचाल सुरू आहे। महायुतीचे नेते एकत्र असल्याचं सांगत आहेत, पण स्थानिक पातळीवर जे काही घडतंय ते वेगळीच कथा सांगतंय। विशेषतः जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या पदवाटपातून जे चित्र समोर येतंय ते केवळ सत्तेचं वाटप नसून भविष्यातील राजकीय वर्चस्वाची बीज पेरण्याचा प्रयत्न आहे असं स्पष्ट दिसतं। भाजपने या सगळ्या प्रक्रियेत एक अतिशय सूक्ष्म आणि विचारपूर्वक रणनीती आखलेली दिसते। सामान्य भाषेत सांगायचं तर जिथे आपली ताकद कमी होती तिथेच भाजपने सर्वाधिक लक्ष केंद्रित केलंय। विशेष म्हणजे हे सगळं मतदारसंघ कोणते आहेत तर जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, संभाजीनगर मध्य आणि पश्चिम, म्हणजेच मित्र पक्षाच्या घरात जाऊनच भाजपने आपली पायाभरणी सुरू केली आहे। उदाहरण घ्यायचं झालं तर वैजापूर इथे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे आहेत, पण जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपने अविनाश गलांडे यांना देत एक समांतर सत्ता केंद्र उभं केलं। आता हे फक्त पद देणं नाही तर भविष्यातील नेतृत्व तयार करण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे। गलांडे यांना आधीच आमदारकीचे दावेदार मानलं जात होतं, आता त्यांच्या हातात जिल्ह्याचं मिनी मंत्रालय दिलं गेलंय। म्हणजेच भाजपने थेट संदेश दिलाय की आम्ही इथे फक्त भागीदार नाही तर पर्यायी आहोत। मध्य मतदारसंघातही हेच चित्र दिसतं। शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल असताना भाजपने महापौर पद, स्थायी समिती आणि इतर महत्त्वाची पदं आपल्या लोकांकडे दिली। म्हणजेच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची ताकद हळूहळू भाजपकडे सरकत आहे। हे सगळं पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की निवडणुकीत उमेदवार कोणाचा आहे यापेक्षा स्थानिक सत्ता केंद्र कोणाकडे आहे हे अधिक महत्त्वाचं ठरतं। पश्चिम मतदारसंघात तर भाजपने आणखी वेगळीच रणनीती वापरलेली आहे। इथे बाहेरून आलेल्या नेत्यांना, अपक्षांना, अगदी इतर पक्षातून आलेल्या लोकांनाही संधी देत एक मोठं नेटवर्क तयार केलं जातं आहे। यामागचा उद्देश एकच, मतदारसंघामध्ये आपली पकड मजबूत करणं। आणि इथे तर स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट आहेत, तरीही भाजपने आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे। कन्नड आणि सिल्लोडमध्येही भाजपने असंच शक्ती प्रदर्शन केलं आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते भाजपमध्ये येत आहेत। काही ठिकाणी भाजपने निवडणुकीत थेट आघाडी घेतली आहे। सिल्लोडमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि अब्दुल सत्तार यांना आम्ही अजूनही आहोत याची प्रचिती दिली। हे केवळ आकड्यांचं गणित नाही तर बदलत्या राजकीय वाऱ्याचा संकेत आहे। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा, विरोधी पक्ष या भागात जवळजवळ दिसतच नाहीत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची ताकद खूपच कमी झालेली आहे। अशा वेळी सत्ताधारी पक्षांमध्येच खरी स्पर्धा निर्माण होते। म्हणजेच निवडणूक ही विरोधक विरुद्ध सत्ताधारी अशी राहत नाही तर सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी अशी होते। आणि इथेच भाजपचा पुढचा डाव समोर येतो, तो म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत। नावाला मैत्रीपूर्ण पण प्रत्यक्षात थेट स्पर्धा। म्हणजेच मित्रपक्ष असतानाही एकमेकांविरोधात उमेदवार उभे करणे, आपली ताकद दाखवणं आणि हळूहळू दुसऱ्यांचं वर्चस्व कमी करणं। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विचार जोर धरतोय की भविष्यात स्वबळावर लढायचं आणि जर अशी वेळ आलीच तर तयारी आजपासूनच हवी। त्यामुळेच ही सगळी संघटनात्मक बांधणी सुरू आहे। पदं वाटताना, नेते तयार करताना, स्थानिक पातळीवर प्रभाव वाढवताना भाजप एक पाऊल पुढे विचार करत आहे। दुसरीकडे शिवसेनेची परिस्थिती थोडी वेगळी आहे। त्यांच्याकडे आमदार, खासदार आणि पालकमंत्री असतानाही
स्थानिक सत्तेत त्यांची पकड कमी होताना दिसते. निधी, योजना, विकास कामं हे सगळं आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांमार्फत गाव पातळीवर पोहोचणार असेल तर नैसर्गिकरित्या मतदारांमध्ये भाजपचा प्रभाव वाढणार. फुलंब्री आणि गंगापूर मात्र भाजपने सावध भूमिका घेतलेली आहे. जिथे आपले आमदार आहेत तिथे गड मजबूत ठेवणं आणि इतरत्र मित्रपक्षांना थोडी जागा देत समतोल राखणं हेही या रणनीतीचा भाग आहे. म्हणजे एकूण चित्र काय दिसतं तर वरवर पाहता सगळं आलबेल आहे, पण आतून भाजप आपली ताकद वाढवत आहे, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिरकाव करत आहे आणि भविष्यातील लढाईसाठी तयार करत आहे. आता प्रश्न असा आहे की शिवसेना यावर कशी प्रतिक्रिया देणार? तेही अशीच प्रतिकारात्मक रणनीती आखणार का, की महायुती टिकवण्यासाठी शांत राहणार? आणि जर हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये खरी लढत कोणामध्ये होणार? एकंदरीतच मित्रपक्षांमध्ये सुरू झालेली ही शांत लढाई पुढे उघड संघर्षात बदलणार का? महायुती टिकेल की तुटेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या राजकारणात शेवटी मतदार कोणाच्या बाजूने उभं राहणार? छत्रपती संभाजीनगरचं हे बदलतं राजकारण येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मोठ्या समीकरणांना बदलून टाकणार का? याच प्रश्नांची उत्तर शोधत राहूया, कारण पुढची राजकीय चाल कधीही पडू शकते. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं, महायुतीमध्येच सुरू झालेली ही स्पर्धा पुढे उघड संघर्षात बदलणार का? भाजपचं हे पाऊल भविष्यात स्वबळावर लढण्याची तयारी आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि या सगळ्यात शिवसेना आपलं वर्चस्व टिकवू शकेल का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.